कारमध्ये 2 मुलांचे मृतदेह सापडले. दोघेही खेळत असल्याचे त्यांचे आईवडील म्हणाले. मुलाचे आईवडील रात्री 8:45 वाजता पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यास गेले. मुलाचे मृतदेह त्यांच्या घरापासून 40 ते 50 फूट अंतरावर होते. गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्यास पोलिसांचे म्हणणे आहे. काल रात्री 7:45च्या सुमारास अँटॉफिल पोलीस स्टेशनला 2 मुलं मिसिंग असल्याबाबत आपल्याला माहिती प्राप्त झाली होती. तात्काळ आपण आपले डिटेक्शन टीम, आपले डेचे ऑफिसर्स आणि इतर स्टाफ घटनास्थळी आपण पाठवला. आपण त्या एरियामध्ये जे प्राथमिक त्यांच्या वडील आणि त्यांच्या आईकडून जी माहिती मिळाली त्यावरून असं समजलं की दुपारी 2 वाजल्यापासून ते 2 मुलं बाहेर खेळत असताना मिळून येत नाही आहेत. मग आपण प्राथमिक चौकशी केल्यानंतर आपण आजूबाजूचा एरिया लगेच सर्च सुरू केला आणि सर्चिंगमध्ये एक व्हेकलमध्ये ती 2 मुलं बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. आपण तात्काळ त्यांना सायन हॉस्पिटलला पाठवलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे. प्राथमिक जे माहिती किंवा जे तपासामध्ये दिसतंय आम्हाला की ते दोन्ही मुलांचा मृत्यू सफोकेशनमुळे झाले असण्याची शक्यता आहे. अद्याप त्यांचं PM झालं नाही आहे. घरच्यांचं त्याच्याविषयी आम्ही पूर्ण विचारलं असता ते मुलं त्या एरियामध्ये खेळत असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. सर, जी काल उद्याची मुलं खेळत होते का? त्यांचं जे मृतक जे मुलं आहेत त्यांच्या फॅमिलीचं घर त्या कारपासून जवळपास 20 ते 25 फूट मॅक्सिमम 50 फुटाच्या अंतरावरती आहे. ते त्याच एरियामध्ये झाडीमध्ये खेळतात, त्या कारमध्ये आजूबाजूला खेळतात. प्राथमिक आम्हाला जे दिसतंय असं की ते मुलांनी दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केल्याचं आम्हाला तपासामध्ये जाणवत आहे आणि मग त्यांना आतमधून दरवाजा उघडता न आल्यामुळे कदाचित ते सफोकेशनमुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं प्रथमदर्शनी आम्हाला जाणवत आहे. तिथे CCTV पण आहे जवळपास, त्याच्यामुळं तिथे कोणीही त्या टायमिंगमध्ये कोणी आल्याचं किंवा असं दिसत नाही आहे. तरी पण आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही ॲक्ट करणार आहोत. सध्या आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद या पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे. आके देख रहा हूँ कि अभी सब लोग आया अंदर, बोलते कोई खड्डा मड्डा है क्या. उधर जाके ढूंढने लगा, उधर ढूंढ के भी नहीं मिला. मैडम आप 2 पुलिस वाला इधर से आए, बोलते इधर क्या है. मैं बोला इधर झाड़ झूड़ है. तो उधर जाके इधर चेक करते बोला मैं भी आया साथ में, इधर तक पूरा चेक किया. चेक करने के बाद पीछे मैडम आया था, पुलिस में ऑफिसर. यो इधर आते मतलब टोस मारा, इससे भी उनको बच्चे को देख लिया. अच्छा, पुलिस ऑफिसर ने ढूंढ के निकाला. अच्छा, देखा अपने उधर से निकाला बच्चा. पुलिस उसमें बोलता है कि बच्चा तो अंदर है, अंदर बेहोश पड़ा था क्या? मैंने मर गया एकदम पूरा. अच्छा, हो गया. अच्छा, ये हो गया. मैंने कुछ जिंदा नहीं था, पूरा ठंडा हो गया था. लड़का के लड़की दोनों के साथ हम लोग इधर से निकाला. आपका सिर्फ दो ही बच्चे है? दो ही बच्चे. अभी निकालने के बाद देखता हूँ कि ऐसा हाल है. बच्चे लोग को लेकर अपने रोए में सब कुछ किया पुलिस वाला के.